मुसलमानांनी टकले केले होत चालतंय त्या टरबुजाला. अरे आम्हाला मरू द्या सर. हे काय मावळा होऊन आलोय मी, खर्च व्हायला तयार आहे. आज मरायला पाकिस्तानहून आलो. आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसते म्हणून. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरपंच मंगेश साबळे हे रस्ता रोको आंदोलनासाठी निघाले आहेत. त्यांनी समृद्धी महामार्ग गाठला. पोलिसांनी अडवल्यानंतर ते म्हणाले, आम्ही पाकिस्तानातून आलो आहेत का? त्या टरबुजाला आमचे मतदान चालते. शिवरायांच्या नावावर आमचे मतदान घेतो तर त्याला मराठी मावळे चालत नाही का? अशी कणखर प्रतिक्रिया देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी केली. समृद्धी जाणवायचं आम्हाला. नागपूरचं त्या गृहमंत्र्याचं नाक दाबलं तेव्हा त्याचं तोंड उघडलं त्यानं सर. आमचं मराठा समाजाचं तो माणूस एकदाही, तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराटी देऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर. तर त्याचं त्या ठिकाणी नाक दाबल्याशिवाय कसं तोंड उघडलं त्याचं? अरे आम्हाला मरू द्या सर. हे काय मावळा होऊन आलोय मी, खर्च व्हायला तयार आहे. आज मरायला चाललोय. आज नाही आमचा, मला माहिती आहे एखादं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही. त्यासाठी आज आरपारची लढायला आलोय आम्ही. नाही सर, ऐका तुम्ही आमचं ऐका. आम्ही काय विनाकारण करणार आहे. 11 वाजता आम्ही बसूया. पण आमचं जरांगे पाटलांनी जसं सांगितलं, आपल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा काय संबंध म्हणजे? माझा तालुका आहे सर. ठीक आहे, स्थानिक लोक काय संबंध म्हणजे? असं नका. आम्ही पाकिस्तानहून आलो का सर? तुम्ही आता डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले मला? आम्ही आता अवघड झालोय. मग आम्ही का आत्महत्या करून घ्यावं आता? समजून घ्या. समृद्धीचा आमचा काही संबंध नाही. आम्ही भारताचे नागरिक आहे का महाराष्ट्राचे नागरिक आहे? आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला. आमचं सगळं प्रचार करतो, आमच्या इकडे भाषणं देतो, आमचं मतदान घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या नावावर मतदान मिळवतो. आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही जाऊ तुम्ही करू शकता. समृद्धीच पाहिजे. त्या गृहमंत्र्याचा नाक दाबाला समृद्धीच योग्य आहे. आम्ही मारायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही. एवढ्या म्हणलं शहीद व्हायची तयारी असं तर चला, नाही तर येऊ नका म्हणले. मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांना आणलंय. बाकीचे आणलेच नाही. या तुम्ही नाही बोलले या समोर. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे. आता मुस्लिम भाऊही सुद्धा मराठा भावांचा हे बघा, हे मारायला तयार आहे. एक विनंती आहे, सहकार्य करा. हो, किती मेले हो, टकले करून मुसलमानांनी टकले केले होत मराठा आरक्षणासाठी. हो, किती मेले हो. एक विनंती आहे का माननीय मंगेश साहेबांसोबत आम्ही राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही हे करतो. नहीं मेरे को मैं अटक करने की गृहमंत्री का आदेश है. गृहमंत्री का आदेश है. ठोक दो जिसको देखेंगे. हम भी पीछे नहीं हटेंगे सर. समृद्धीचा आमचा काही संबंध नाही. म्हणजे आमचा जमूनच फायदा नाही ना. समृद्धी आमचा नाही म्हणतात तुम्ही. मराठा हे कोणी घरून आणलेले लोक नाहीये. त्यांना पैशातून आणलेले लोक नाही. आम्ही कमीच खर्च व्हायच्या हिशोबाला कमी आलोय. आलोच नाही आम्ही जास्त. ते आहे ना छोटे मोठे मराठी तिकडे बसून गेले रस्त्यावर. ऐका तुम्ही, समृद्धी आमचा नाहीये का? एका गृहमंत्र्याचा आहे का? नागपूर मुंबई काय? मुंबई नागपूरला न्यायला गृहमंत्र्याचा काय? तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला ना सर. असं काय करताय? समृद्धीचा सर म्हणतात समृद्धीचा आणि तुमचा काय संबंध म्हणतात? सर म्हणजे संभाजी सर, समृद्धीचा तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊन टाका. काय सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात आमचं मतदान कशाला ठुले? सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला? समृद्धीचा आमचा काय संबंध नाही. त्या टरबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी? इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या, आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या, परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं.
पटतंय का सर हे तुम्हाला? अहो मारायलाच तर आलोय ना सर. आज आई बापाला सांगून आला आईला की वापस येत नसते म्हणून पोरग. मराठा आरक्षण तिकडे जरांगे पाटील मारायला तयार आहे. आम्ही खुशाल भाकरी खातोय, एसीच्या गाडीत फिरतोय. आम्हाला लाजा वाटायला लागल्या सर. कशाला जगायचं अशा या राज्यात तोडफोड करून कुरवडी करायला लागले. निजाम बरे होते सर, निजाम बरे होते, इंग्रज बरे होते, सगळ्यांचं ऐकून घेत होते. हा गृहमंत्री हिटलरशाही वृत्तीचा गृहमंत्री आहे. येऊन सुद्धा पाहिलं नाही जरांगे पाटलाला, त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही. आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबोट लावायचं नाही, पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे 11 ते आम्ही 1 पर्यंत बंद करणार. पूर्ण राज्याचे सगळे कमी त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे कमी आलोय. उद्या 8 मराठी मित्रांनी सुसाईड केला हो सर. माझ्या 700 मित्र ज्यांच्या लिस्ट मध्ये माझ्या सर्व नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.